नायलॉन मांजाचे अनेक घातक परिणाम आहे. मानवी जीवितास तसेच प्राणी पशु पक्षी यांच्या जीवितास देखील त्याच्यामुळे धोका आहे. आपण मागच्या वर्षी किंवा त्याच्याही मागे जाऊन बघितलं तर अनेक लोकांना नायलॉन मांजापासून अनेक व्याधी झालेल्या आहेत. काही लोकांचे गळे चिरले गेलेले आहेत, नाक कापले गेलेलं आहे, कान कापले गेलेले आहे, विद्रुपीकरण आलेलं आहे, लहान मुलांना दुखापती झालेल्या आहे. त्यामुळे नायलॉन मांजा वापरू नये म्हणून माननीय वरिष्ठांचे, माननीय सीपी साहेबांचे आणि कलेक्टर साहेबांचे निर्देश आहेत. आणि न्यायालयाने सुद्धा निर्देश केलेले आहे की नायलॉन मांजा कोणीही विक्री करू नये, त्याचा साठा करू नये. जर त्या संदर्भाने तसे प्रयोग झाले नायलॉन मांजा वापरून पतंग उडवण्याचे तर आम्हाला कठोर कारवाईचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील, नाशिक रोड गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल समाधान वाजे आणि विशाल कुमार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीद्वाराप्रमाणे आम्ही 10 नायलॉन रीड पकडून संबंधित इसमावर BNS 110 आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम 515 प्रमाणे कारवाई केलेली आहे. माननीय न्यायालयाने मांजाचे घातक परिणाम लक्षात घेऊन त्याची 1 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि त्याला मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी त्याची नंतर रवानगी केलेली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आमची विनंती आहे पोलीस प्रशासनातर्फे की आपले मुलं जर नायलॉन मांजा वापरत असेल त्यांना त्याच्यापासून परावृत्त करा. त्यांना नायलॉन मांजा वापरू देऊ नका. जर त्यांना नायलॉन मांजा वापरताना पतंग उडवताना मिळून आले तर पालकांवर देखील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. त्यामुळे आवाहन आहे सगळ्यांना की नायलॉन मांजा त्याचा विरोध करा. धन्यवाद.